आणि स्वतंत्र खरं लढायला तर ही सांगितलेलं आहे. दृश्य आपण पाहतोय. माफ करा लवांडेजी, तुम्हाला मी मध्येच थांबवलंय. हे चित्र फार महत्वाचं आहे. बहुतांश 288 पैकी बहुतांश ठिकाणी भाजपच आघाडीवर असल्याचं दिसतंय. भाजपचा वरचष्मा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 128 जागांवर भाजप आघाडीवर, तर शिंदेची शिवसेना 51, दादांची राष्ट्रवादी 34, काँग्रेस 34, ठाकरेंची शिवसेना दुहेरी आकडाही गाठता आलेला नाहीये, केवळ 8, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 9 जागांवर आघाडी घेताना दिसते. इतर 21 जागा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना 8 आणि 9 जागांवर चढून बसलेली आहे. या दोन ठिकाणी काटेकी टक्कर एकदम बॅक टू बॅक आपण पाहतोय. युबीटी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 8 आणि 9, तर तिथं भाजपनं चांगलंच लीड घेतल्याचं पाहायला मिळते. आघाडी घेतलेली आहे भाजपनं. परळीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे. परळीमध्ये दीपक देशमुख यांचा मात्र पराभव झालेला आहे. शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे हे या ठिकाणी विजयी झाल्याची बातमी समोर येते. परळीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का. लवांडेची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.